ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा महिलांना आरक्षण दिलं आणि खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळी कलमे, वेगवेगळे कायदे आमच्या महिलांच्या संरक्षणासाठी। खालापूर पंचायत समिती सदस्य प्रमिला महेश पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे। सासगाव येथील शिवरागिनी महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले आहे। महिला सक्षम झाली तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र सक्षम होते असा संदेश त्यांनी यावेळी दिला। चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडत आज महिला स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ आणि प्रभाग संघाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत। सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळे महिलांना समानतेचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे असे सांगत प्रमिला पाटील यांनी सक्षम महिलांनी इतर महिलांनाही विकासाच्या प्रवाहात पुढे आणावे असे आवाहन केले आहे। खरं तर मला बोलत असताना बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी जेव्हापासून इथं आली आहे तिथपासून मला बऱ्याचशा गोष्टी माझ्या नजरेत आल्यात। म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून बघितलं असेल की महिला खरंच कमी नाहीये, म्हणजे प्रत्येक महिला प्रतिनिधित्व करते। अगदी त्यांनी जी कामं वाटून घेतली, अगदी त्यांचं बोलण्याचं म्हणजे इथे स्टेज डेअरिंग पासून सगळ्या गोष्टी आम्हाला इथं स्वयंसहाय्यता समूहामध्ये शिकायला मिळतात। एकजुटता म्हणजे स्वयंसहाय्यता समूहाचे उद्दिष्ट आम्हाला सगळ्यांनाच नेहमी कायमच प्रत्येक प्रशिक्षणातून किंवा आपल्या ज्या काही सभा असतील त्या सभांच्या माध्यमातून आम्हाला लक्षात येत असतातच की आपण एकजूट असलं पाहिजे किंवा महिलांच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणींमध्ये आपण एकमेकीला मदतीचा हात दिला पाहिजे। आम्ही स्वतः सक्षम आहोत ही एक स्वतःची ओळख करून देऊ शकतो हे सांगण्याचं उद्दिष्ट खरं तर या स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून आहे आणि त्याचंच फलित आज आपण इथं बघतोय। म्हणजे बऱ्याचशा महिला साड्या घेऊन इथं उपस्थित आहेत, त्यांचा एक छोटासा व्यवसाय आहे किंवा आमच्या वावशीच्या महिला आहेत, गोरठणच्या महिला ज्यांनी अगरबत्तीचे स्टॉल लावलेला आहे, काही महिलांनी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथं आपल्याला दिसत आहेत। खरं तर हेच म्हणजे काय तर स्वयंसहाय्यता समूहाचं उद्दिष्ट की आम्ही सक्षम झालो पाहिजे। म्हणजे जसं की नेहमीच तुम्ही सुद्धा ऐकत असाल की आपण कायमच की आपल्या नवऱ्याकडे किंवा मिस्टरांकडे आपला असा हात नसता तर असा हात असला पाहिजे। असापासून ती इथपर्यंत ही प्रक्रिया किंवा ही कृती करण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे मला असं वाटतं स्वयंसहाय्यता समूह आहे। आणि आज खऱ्या अर्थानं म्हणजे आज आपण दीप प्रज्वलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा महिलांना आरक्षण दिलं आणि खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळी कलमे, वेगवेगळे कायदे आमच्या महिलांच्या संरक्षणासाठी केली, त्यांचं खरंच आम्ही अभिवादन त्यांना मनपूर्वक करूयात। आणि त्याचप्रमाणे आमच्या सावित्रीबाई फुले की सावित्रीबाई फुले आम्हाला फक्त सावित्री वडाला फेऱ्या मारणारी सावित्री एवढीच माहिती नाहीये तर आम्हाला ती सावित्री सुद्धा माहिती आहे की ज्या सावित्रीने आम्हाला चौकटबद्ध जीवनातून बाहेर काढून आमचे पण अधिकार आहेत, आमचे पण काही हक्क आहेत आणि आम्ही सुद्धा महिला आहोत। आज मला इथं एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या काळामध्ये महिला फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतंच बंदिस्त होती आणि तिथून हा इथपर्यंतचा प्रवास म्हणजे आज आम्ही बघितलं तर असं कुठलं क्षेत्र नाहीये त्या क्षेत्रामध्ये महिला पुढे आलेली नाहीये। आणि मग तिथून इथपर्यंतचा प्रवास करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्य ज्यांनी वेचलं त्या खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले या सगळ्यांना आपण मनपूर्वक अभिवादन त्यांच्यासाठी करूयात। कारण त्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकतो, स्वतःला काय हवंय ते करू शकतो। म्हणजे आज आम्ही बघितलं तर वेगवेगळ्या महिलांचं म्हणजे आमच्या वडवळच्या महिला असतील, तांबाटीच्या असतील, आमच्या ह्या पट्ट्यातल्या महिला असतील, अगदी छोटे छोटे वेगवेगळे व्यवसाय त्यांचे स्वतःचे आहेत। अगदी आमच्या शिरवलीच्या महिला सुद्धा बघितल्या तर स्वतःचे छोटे छोटे व्यवसाय की आम्ही घरकाम करत असतानाच, गृहिणी म्हणून काम करत असतानाच आमचं सुद्धा अस्तित्व आहे किंवा मला एखादी गोष्ट आवडली आहे, मला एखादी साडी आवडली आहे तर मग मी ती माझ्या पैशाने घेऊ शकते। हा इथपर्यंतचा प्रवास म्हणजे मला असं वाटतं स्वयंसहाय्यता समूह आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्वयंसहाय्यता समूहामुळे आम्हाला एक स्वतःची माझी अशी ओळख या स्वयंसहाय्यता समूहाने दिलेली आहे। आणि आज आम्ही बघतो की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या योजना महिलांपर्यंत येत असतात आणि त्या योजना नक्कीच आपल्या बचत गटांच्या किंवा स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून त्या पुढे नक्कीच येतील। आणि जसं की बरेच महिलांचे उद्योग, व्यवसाय किंवा ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच तुम्ही पंचायत समितीमध्ये मांडू शकता की ज्याच्या माध्यमातून आमची महिला पुढे आली पाहिजे। म्हणजे आज आम्ही बघतो उद्योग, व्यवसाय
व्यवसाय या संदर्भात वेगवेगळ्या महिला छोटे छोटे उद्योग करतात, पण आम्हाला मार्केटिंगची माहिती नसते. बऱ्याचदा आम्हाला तो माल कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीने विकला पाहिजे किंवा कुठल्या ह्या भागामध्ये कुठली गोष्टीची गरज आहे, कुठलं प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने जाईल. कारण आमचा हा बघितला तर सगळा इंडस्ट्रीयल झोन आहे. मग या इंडस्ट्रीयल झोनमध्ये कंपन्यांना काय गोष्टी आवश्यक आहेत. आता बघा वेगवेगळे वेंडर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असतात. आता काल मी गेली होती तर तिथे तांबाटीमध्ये काही महिला पापड उद्योग करतात. पण मग हे पापड मग काही कंपन्या जर बघितल्या तर त्यांचे ऑलरेडी वेंडर ठरलेले असतात. पण आज आम्ही महिला म्हणून जर का आमचा एखादा गट असेल 10 जणींचा, तर तो 10 जणींचा गट एखाद्या कंपनीमध्ये किंवा कॅन्टीनच्या मध्ये गेला तिथं की आम्हाला महिला म्हणून नक्कीच ते कायम प्राधान्य देतील. आणि अशा पद्धतीने आपण एकमेकींना सहकार्य करत एकमेकींच्या हातात हात घालत आपण सगळ्या जणी पुढे जाऊयात. आणि मी पुन्हा एकदा माता सावित्रीबाई फुले, रमाई, माता जिजाई, अहिल्याबाई होळकर, झलकारी देवी या सगळ्याच रणरागिणींचं मी मनपूर्वक अभिवादन करते. कारण त्यांच्यामुळे खरं तर आज तुम्ही आणि आम्ही अगदी मानाने आणि तितक्याच सुरक्षित आणि स्वतःचे हक्क आणि अधिकार पुढे घेऊन आपण सगळ्याजणी अगदी आनंदाने एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाऊ. सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, होराळे. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.